लातूर सारखीच परिस्थिती आता जालन्यातही आहे, कारण जून महिना उलटून गेला तरी पावसाअभावी केवळ 10%च पेरण्या पूर्ण झाल्यात। गेल्या वर्षी याच काळात 70% पेरण्या झाल्या होत्या आणि यंदा 6.5 लाख हेक्टरपैकी केवळ 63,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। समाधानकारक पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्यात। ज्या भागात पुरेसा पाऊस झालाय तिथेच सोयाबीन, कापूस आणि मका पेरणीला आता सुरुवात झाली आहे। आपण थेट जालन्यातच जाऊयात। जिल्ह्यातल्या एका शेतात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण तिथली माहिती जाणून घेऊया। जालना जिल्ह्यामध्ये केवळ 10% लागवडीचा आणि पेरण्या पूर्ण झालेल्या आहे। खरं तर जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्याचे काम जे ते खोळंबलेले आहे। जालना जिल्ह्यामध्ये गतवर्षी जून महिना अखेरीमध्ये तब्बल 70% पेरण्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं होतं। मात्र यावर्षी जालना जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आणि त्यामुळे केवळ 10% क्षेत्रावर जी ती पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। जालना जिल्ह्यात 63,000 हेक्टरवरती पेरण्या आणि लागवडीचं काम जे पूर्ण झालेलं आहे। मात्र इतरत्र आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। अनेक भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पेरणीचे काम जे ते खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 10% पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। 63,000 हेक्टरवरती पेरणीचं काम जे आहे, लागवडीचं काम जे ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र इतरत्र जालना जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर चांगल्या पावसाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना कायम आहे। त्याचं कारण असं की अनेक भागांमध्ये आतापर्यंत पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची कामं जी आहे ती खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।